नमस्कार, मी अश्रवा कोठावळे. विश्वमत न्यूज मध्ये आज आपल्यासोबत मुक्त संवाद करण्यासाठी सन्माननीय मेजर सहदेव गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण मुक्त अशा चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत. सर, आपल्या मुक्त संवाद मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. तर आज आपण सध्या बघतो की सिंदूर असेल, अनेक टीव्हीवरती आपण मालिका बघतो. तर आपणही मेजर होतात किंवा आपणही मिलिटरीमध्ये काम केलेलं आहे. तर आपण बालपणापासून सुरुवात करूया की आपण बालपण आपलं कशा पद्धतीत गेलं, त्यावेळेसची शिक्षण पद्धती कशी होती, याविषयी जरा थोडं आम्हाला सांगा. माझा जन्म 2/6/1956 साली झाला. त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती. 2 टायमाचं सुद्धा आम्हाला अन्न मिळत नव्हतं. मी ज्यावेळेस 5वी-6वीला या 7वीला असेल त्यावेळेस मी त्या काळात गव्हर्नमेंटची बिल्डिंग म्हणून एक असं शेतीची स्कीम होती. आम्ही पहाटे 5 वाजता उठायचं, पाटी, खोऱ्या आणि टिकाव घेऊन 10x10चा खड्डा खांदायचा. त्यावेळेस आम्हाला बहुतेक करून 250 रुपये मिळायचे. ते करून मी 8ला माघारी यायचो, आंघोळ बिंघोळ करायचो. आणि आमच्या गावाला गिरणी नव्हती. डोक्यावर एक 10 किलोचा ज्वारीचं गटुडं घेऊन, दप्तर घेऊन आम्ही 3 किलोमीटर चाऱ्या गावी आम्ही शिक्षण घेतलं. चाऱ्या गावी माझं 11 पर्यंत शिक्षण झालं. जगदेव मामांची संस्था होती. त्याच्यानंतर मी 23 जानेवारी 1975 साली सेनेमध्ये दाखल झालो. सेनेमध्ये दाखल झाला असताना जे आमचे अधिकारी त्यावेळेचे होते, जे सिलेक्शन करणारे मिलिटरीचे, त्या पिरियडमध्ये आमची फिजिकल फिटनेस झाली. त्यावेळेस परीक्षा ही नव्हती, अशी रिटर्न नव्हती, तशी काही नव्हती. फक्त पर्सनॅलिटी बघणार, फिजिकल फिटनेस बघणार आणि एक बौद्धिक चाचणी ते घेत होती. त्याला म्हणतात SP टेस्ट. त्या SP टेस्ट मध्ये मी फर्स्ट आलो. आणि त्या अधिकाऱ्याने मला विचारलं की तुम्ही ह्याच्या अगोदर कधी ट्राय केला का, प्रयत्न केला का? मी म्हणलं नाही म्हणलं तुम्ही ते जाऊ म्हणलं, तुम्हाला त्याच पद्धतीचा आम्ही ट्रेड देणार म्हणले. आता ट्रेड ही सुद्धा मला त्याची परिभाषा कळत नव्हती. नवीन असल्यामुळे काहीच नव्हती. असे मग म्हणले ती असं ती. मग म्हणले संदेश वाहक ऑपरेटर मला म्हणलं की माझी गर्वानं छाती फुगली म्हणलं. झालं, गेलो ट्रेनिंगला गेलो आम्ही हैदराबादला 2 वर्ष गेले मी आमच्या ट्रेनिंग मध्ये. नंतर मी 34 मराठा ग्रुप मध्ये दाखल झालो. त्या ठिकाणी मी 16-17 वर्षे सर्व्हिस केली. त्या ठिकाणी काही एखादा आठवण किंवा त्या ठिकाणी एखादी काही घडलेली घटना वगैरे काही सांगता येईल का? हा, 1980 साली मी नवीनच होतो. 3-4 वर्षे माझी सर्व्हिस होती. 1980 साली एक ड्यू स्कीम होती. ऍज पर आता जी झाला, आपण आता जी लढाईचा माहोल ऐकला टीव्हीवरती, याच्यावरती जे बघतो त्या पद्धतीने 1980 एक ड्यू कमांडर मल्होत्रा साहेब म्हणून होते. फार ते ऑफिसर कडक होते सांगायचे मला, डिसिप्लिनचे म्हणजे. आणि त्यांनी 4 महिन्याची आमची प्रॅक्टिसची स्कीम ठेवली. त्या पिरियड मध्ये वर्षातनं एकदाच एरोप्लेन, एक एरोपी म्हणजे 3 माणसाचं एरोप्लेन असतं, त्याला एरोपी म्हणतो आम्ही आमच्या मिलिटरीच्या भाषेत. म्हणजे त्या ठिकाणी माझी ड्युटी दाखल. मी संदेश वाहक होतो. जोपर्यंत मी लँड करा म्हणत नाही तोपर्यंत ते करीत नव्हते. तशा परिस्थितीमध्ये ड्युटी तर प्रत्येकाला द्यावी लागते. मग माझी ड्युटी असताना 8चा टाइम होता सकाळचा, आणि एक एरोप्लेन आलं फायटर, ते माझ्यावर ड्रॉप मारलं. मी नवीन होतो, मी बंदूक घेऊन खाली सबशेर पडलो, मोठ्यानं ओरडलो. माझे जे शिकार माणसं सगळे हसायला आले. एक मला प्रसंग. आणि रात्री 12 वाजता मी उठलो. म्हणलं की त्यावेळेस डोंगर असा होता. डोंगर हा मी एवढा आयुष्यात कधी बघितलाच नव्हता. मग मी सगळ्याला उठवलं. पाऊस यायला, काळे ढग आहे, उठा असं टेम चांगला आपला हे करा, हे मोठे ढग आलेत, बादल आलेत असं मी म्हणलं. ते आमचे सिनियर म्हणले, अरे ती
ढग नाही डोंगर आहे एक असे म्हणजे जीवनातले आमचे किस्से आहेत सांगायचं म्हणजे आपल्या इकडे सपाटच जमनी आणि तो भाग म्हणजे डोंगरा भाग टोपी पडते डोक्यावरची टोपी पडते असे उंच ढग ते बघितल्यानंतर ते मला त्या चालवण्याच्या वयामध्ये तो एक मला प्रसंग आठला हे केलं. आणि काही फायरिंगच्या वगैरे काही तिथं कुठे काही असं तुम्हाला काही बघायला म्हणजे प्रत्यक्ष गेल्यानंतर काही भीती वगैरे काय वाटली का? नाही फायरिंगचं म्हणजे नाशिकला स्कूल ऑफ आर्टी आहे तिथं आमचा ग्रुप केला होता. मग आम्हाला दररोज फायरिंगला जावं लागायचं रेंज दररोज कमीत कमी 50, 40, 100 असे राऊंड करावं लागत होते सांगायचं म्हणलं म्हणजे. आणि त्यावेळेस मी युरोपी मध्ये होतो म्हणजे माझ्या ग्रुपनं मला व्हॉलेंटियर म्हणून तिथं लावलं आणि ती ड्युटी मी केली सांगायचं म्हणलं म्हणजे. आणि फायरिंगच्या वेळेस आता जे तुम्ही बॉर्डरवर जी आता परिस्थिती आहे आता फार नाजूक परिस्थिती आहे. सिंगल माणूस जाऊ शकत नाही. आमच्या काळात त्या काळात काठीला सोनं बांधून गेलं तरी बी आम्हाला कोण अडवीत नव्हतं. म्हणजे त्यावेळेचं वातावरण फार शांततेमय होतं सगळं असं काही नाही. आम्हाला आदरानं दूध प्यायला द्यायचे काय पाणी द्यायचे इतर लोक पण आता तशी परिस्थिती नाही. बंदूक वगैरे घेतल्यानंतर वगैरे तुम्हाला काय त्यावेळेस वाटलं का की आता आपण लढायला चाललोय काय भीती वगैरे काय असं काही त्यावेळेस? नाही आता लक्षात घ्या काय नवीन वस्तू बघितलं म्हणजे आम्हाला त्यावेळेस साधं खेळणं मिळत नव्हतं आम्हाला त्या पिरियड मध्ये म्हणजे परिस्थिती नव्हती हो सांगायची. आता तुम्ही यात्रेत गेला तर लहान लेकराला बंदूक घेता कुठं हेलिकॉप्टर घेता हे घेता त्यावेळेस आमची परिस्थितीच नव्हती हो नाजूक परिस्थिती होती आम्ही. पण आता बंदूक हातात मिळाल्यानंतर आमची छाती फुगायची की मला बंदूक भेटली. मी रणगड्यात बसलो मी पत्रात लिहिलं मी आज रणगड्यात बसलो माझ्या पत्नीला माझ्या आईला भावाला लिहिलं मी आज रणगड्यात बसलो आनंद व्यक्त केला वगैरे वगैरे म्हणलं अशा परिस्थितीत म्हणलं. त्यावेळेस असे काही म्हणजे लढाईचे प्रसंग म्हणजे युद्धाचे वगैरे असं काही आलता का तुमच्याकडे? नाही ऍक्च्युली आता जसं युद्ध झालं प्रॅक्टिकली ओरिजिनल झालं पण तशी जी स्कीम असते ती युद्धाचीच प्रणाली असते सांगायचं म्हणलं म्हणजे जेवण आता गरम पुरी जरी आपण थाटात जेवतो बाबा 2 चपात्या 3 भाज्या वगैरे तसं नाही. लढाईत म्हणजे काही तसं मिळत नसतं परिस्थिती नाजूक असते. सगळं ड्राय फूड असतं नमकीन पुरी आणि आपण त्याला शंकरपाळे म्हणतो. मग ती 2 दिवसाचं 3 दिवसाचं आम्हाला पॅकिंग लंच म्हणून सगळं दिलेलं असतं. आणि 5 लिटर पाणी तीच प्यायचं त्यात आंघोळ करायची सगळं करायचं म्हणजे ती एक शरीराला सवय लागावी ती म्हणजे ती ट्रेनिंगच असते सांगायचं म्हणलं म्हणजे असं आहे. आणि कुठे शेतात आता आम्ही जंगलातच असते ही आमची प्रॅक्टिस. आणि त्यावेळेस मी आता जवळ विहीर आहे मोटर चालू आहे 2 व्हीलर चालू आहे आम्ही जाणार नाही आम्हाला बंद नसतं कारण त्यात शत्रून विष टाकलं ही केलं तर मोठी बाधा असते. एक सैनिक बनवायला 25 लाख रुपये खर्च होतो गव्हर्नमेंट असा एक अंदाज आहे. तर त्यावेळेस आम्ही आईच्याच पाण्यात गुजारा करायचा आणि ती प्रॅक्टिस करायची. तिथं गेल्यानंतर समजा सीमेवर वगैरे लोकांचं सहकार्य तुम्ही आता सांगितलं की म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते. मग समजा तुम्ही सीमेवर असताना विरुद्ध पार्टी किंवा समोरचे शत्रू वगैरे कधी असं म्हणजे अटॅकचा कधी प्रसंग आला? नाही आता कसं आम्ही तोफखाना भागातले माणसं आम्ही म्हणजे सैनिक तोफखाना आमची तोफ म्हणजे 110 पाऊंडचा गोळा असतो तो 28 किलोमीटर दूर फेकला जातो. म्हणजे फक्त त्रिज्या व्यास म्हणलं की 26 किलोमीटरचा आम्ही एरिया एका सेकंदात कलर करतो. नुसतं आमचा बॅरल आम्ही ही असं करणार पूर्वेकडे करणार पश्चिमेकडे करणार वगैरे म्हणजे 45 अँगलवर आम्ही फायरिंग करीत असतो 45 अंशावरती. मग ती गोळा म्हणजे ते फ्रंटला आम्ही इन्फंट्रीवाले असतात त्यांना आम्ही सपोर्ट करत असतो असं म्हणजे युद्ध प्रणालीचं ती शास्त्र आहे असं आम्ही फ्रंटला नसतो सांगायचं मला. बरं 17 वर्षे 18 वर्षे जे काय तुम्ही सर्व्हिस केली त्यानंतर रिटायरमेंटच्या टायमाला काही तुम्हाला म्हणजे कसं वाटलं किंवा आता आपण सोडून चाललोय किंवा आपली सेवा इथली संपत्ती त्यावेळेस काही वाटलंय तुम्हाला? नाही मूळत आम्ही थोडं प्रमोशन नाकारलं गेलं
बरं. की प्रमोशन नाकारल्यानंतर घरी जायचा चान्स असतो. म्हणजे घरी जायची ओढ. मी थोडा विचार केला की देशासाठी आपण 18 वर्ष सर्व्हिस केली, योगदान दिलं, आता घरचं थोडं मुलाबाळा ते बघावं ही माझ्या मनात थोडासा हेतू आला. मग माझी एक पाहुणे चांगल्या पोस्टर होते की आपल्याला तिथे नोकरी लागेल, त्या दृष्टिकोनातून मी जरा रुसून फुगून माझा लाड बी पुरविला अधिकाऱ्यांनी आणि मला माझ्या म्हणण्याप्रमाणे विनंती अनुसार त्यांनी अर्ज स्वीकारला आणि मी 93 साली रिटायर झालो. तिथून आपण रिटायरमेंट झाल्यानंतर परत कुठं म्हणजे जॉईन झालात वगैरे त्या संदर्भात थोडं समजा पंचायत समिती काहीतरी मगाशी आपण बोलताना चर्चा झाली तर तिथल्या संदर्भातली काही थोडी माहिती. 93 ला रिटायर झाल्यानंतर 95 ला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते, सीएम होते. ती प्रदेशात गेल्यानंतर त्यांनी तिथल्या सर्व ऑल पीपल सगळ्यांना सैनिकी शिक्षण दिलं जातं. इटली देशात सगळ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मग आपल्याच कारणासोनी म्हणून त्यांच्या डोक्यात तो विषय आला, महाराष्ट्र कॅडेट कोर MCC हा त्यांनी विषय 8वी आणि 9वी ही विद्यार्थ्यांना ठेवला. त्याच्यानंतर त्यांनी ही जी हवालदार यांची पदाधिकारी आहेत सोल्जर बोर्डला, सैनिक बोर्डाला कळविलं की अशा अशा पदाची माणसं कॉल करा आणि बोला. त्याच्यानंतर आम्हाला कॉल आला आणि कलेक्टरनी आमची इंटरव्ह्यू घेतली. अनेक माझे बांधव होते, परंतु माझं सुदैव त्या एंट्रीमध्ये जिल्ह्यात मी फर्स्ट आलतो. प्रवीण परदेशी म्हणून होते आणि ते सचिव होते मुख्यमंत्र्यांचे, बरेच दिवस आले. ते सोलापूर पुन्हा पंचायत समितीला जॉईन झाला. पंचायत समितीला जॉईन झालो. मग आम्ही नागपूरला अभिषेकला गेलो. मग त्यावेळेस मानधनावर आमच्या नियुक्त्या केल्या. माननीय विलासराव देशमुख CM होते. मग त्यांनी मानधनावरती आमच्या स्केल ठेवला. मग आम्ही शासनाला भांडायला झालो सगळ्याच्या माध्यमातून. मग आम्ही नागपूरला गेल्यानंतर CM होते सुशील कुमार शिंदे साहेब. मग सगळ्यांनी म्हणले की तुमच्या जिल्ह्याचे CM आहेत, तुम्ही जरा पुढाकार घ्या. म्हणलं होय ना, होतं म्हणलं, घेतलं. मग त्यावेळेस एक SP आलते. त्याने एक महत्वाचं म्हणजे डायरेक्ट लावलेलं ते काट्या लावल्या, त्यामध्ये हे तुमचं काय नाही, ह्यांच्यासाठी आहे पण तुमच्यासाठीच आहे. तुम्ही म्हटलं 10 फूट उंची करून उड्या मारलेल्या म्हणले, ही तर काय साधी गोष्ट आहे म्हणले. म्हटलं काय करणार म्हणले, तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्याला मी शिक्षण मंत्र्याला मी अर्ध्या तासात इथं बोलवतो तुमच्या म्हणण्यासाठी. त्या SP साहेबांनी आम्हाला त्या पद्धतीने त्यांनी म्हणण्याप्रमाणे, तेव्हा शिक्षण मंत्री होते हसन मुश्रीफ साहेब, त्या पिरियड मध्ये पुढे व्हा सगळं. मग मला सगळं गेलं नाही, तुम्ही जा पुढे. मग ते हसन मुश्रीफ साहेब म्हणले, गायकवाड साहेब अहो तुम्ही तर फुकटच तुम्हाला पद मिळालं नाही, आम्ही सोन्याची बिस्किटी दिलं तर आम्हाला पद मिळत नाही. सगळे हसायला गेले. मग काय नाही, मला सगळ्यांनी खांद्यावर घेतलं, मी लीडर झालो. आणि नंतर मग म्हटलं माझा मंत्र्याशी संपर्क झाला. आणि त्याच पिरियड मध्ये विधान परिषद आमदार माननीय आत्ताचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही मंत्रालयात मग आमच्या गाठी भेटी, आमचं म्हणणं हे ते मी मांडत राहिलो आणि शासनाला सारखा संपर्कात राहिलो. आणि 1 मे 2004 मध्ये मी 285 सैनिकांची स्थायी पदक केली. महत्वाचं म्हणजे मी जगलो. मग भरपूर त्रास घेतला मला संध्याकाळी फोन यायचा लँडलाईनवर, तेव्हा मोबाईल नव्हते. मग रेल्वेत कुठलं रिजर्वेशन काय, मग एका पायावर मारून जायचो मी म्हणायचो काय हरकत नाही, माझंच भलं होतंय आणि माझ्या बांधवाचं भलं होतंय, किती बी त्रास होऊ द्या आपण सहन करायचं. अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि आम्हाला यश आलं. तुम्ही एवढं माहिती सविस्तर सांगताय, मिलिटरीतली असेल किंवा पंचायत समितीनंतर लागल्यानंतर तुमच्या मागण्या कशा जोर धरून हे केल्या, तुम्ही तिथपर्यंत कसं पोहोचला हे सविस्तर सांगितलं. आता शेवटी की आता जो तरुण आहे त्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? आता आमच्या वेळेची परिस्थिती, भरती प्रक्रिया वेगळी होती.
भरती प्रयोग वेगवेगळे म्हणजे काय आता त्या काळात लंगडा बिंगडा असा घेत नव्हती. आताची म्हणजे टेक्नॉलॉजी वाढली. आमच्या काळात एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. बरोबर. आता त्या काळात आम्ही आमचा जी तोफखाना आहे ते आम्ही 5 फूट खाली गाडून संरक्षण करायचो. आता जीसीपी आली तिथं, टेक्नॉलॉजी वाढली. त्या काळात असं जी इक्विपमेंट आहे त्या नाही म्हणायचो ती पास करण्याची पद्धत म्हणजे संदेश वाहक येणार त्यानं. पण आता काय नाही, सगळं ऑटोमॅटिक सिस्टम आहे सांगते. आता मी 32 वर्ष झालं येऊन, आणि कमीत कमी 32 वर्षातनं मी माझ्या ग्रुपमध्ये दरवर्षी 20 वेळा गेलो असेल. मी एक असा त्या आमच्या ग्रुपचा नामांकित माणूस आहे. मी आवडून जातो सगळ्याच्या गाठी बिटी घेऊन करून. तर आजच्या तरुणांनी समजा कसा अभ्यास करावा, काही अगर मिलिटरीमध्ये जावं की नाही जावं या संदर्भात काय सांगायला? नाही, आताच्या तरुणाने देश सेवेसाठी जरूर जावं, परंतु कष्ट घेणं महत्वाचं आहे. बौद्धिक कष्ट बी आहे आणि शारीरिक कष्ट बी आहे. बरोबर. आमच्या काळात आम्ही बौद्धिक कष्ट म्हणजे त्यावेळेचं बौद्धिक कष्ट आणि आताचं बौद्धिक कष्ट ह्याच्यात बरंच फरक आहे. आणि त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. आता लय कॉम्पिटिशन आहे सांगायचं. स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं हिऱ्याप्रमाणे तिची नियुक्ती केली जाते. नक्कीच आपण तरुणांना सांगितलं की कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय फळ नाही म्हणतात ते काही चुकीचं नाही. करेक्ट. आपल्यासोबत आज सहदेव गायकवाड सर होते. त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं विश्वमत या न्यूजच्या वतीनं सर धन्यवाद. धन्यवाद.